तर ही थेट दृश्य आपण वरळीमधनं बघतोय। वरळीमध्ये आज नारळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। दोन्ही शिवसेनेकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आपण बघतोय की शिवसेना उभाटा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे वरळीमध्ये दाखल झालेले आहेत आणि शिवसेना उभाटा पक्षाकडून जो कार्यक्रम ठेवण्यात आलाय त्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे। संकेत, आपण बघतोय आदित्य ठाकरे वरळीमध्ये नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला दाखल झालेत। संकेत, तुला आवाज येतोय? तर या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत। त्यांचा मतदारसंघही वरळी आहे। शिवसेनेकडून वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत। शिवसेना उभाटा पक्षाकडून वेगळा कार्यक्रम आणि शिवसेना शिंदे पक्षाकडून वेगळा कार्यक्रम वरळीमध्ये ठेवण्यात आलाय। नारळी पौर्णिमेचा उत्साह वरळीमध्ये पाहायला मिळतोय। तर तिथले स्थानिक आमदार आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला आलेत। तर दुसरीकडे आपण बघतोय काही वेळांनी ते दृश्य सुद्धा समोर येतील। पण आता आपण आमच्या प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे जाऊयात। संकेत, आपण बघतोय आदित्य ठाकरे वरळीमध्ये दाखल झालेत। आपण जर पाहिलं तर आज नारळी पौर्णिमेचा सण आहे आणि महाराष्ट्रातल्या किनारपट्टीवरती कोळी बांधव जो आपला राहतो तो हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। सध्या आपण पाहतोय वरळीमध्ये जे आहेत ते आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत। वरळीच्या कोळीवाड्यामध्ये आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। खरं तर आदित्य ठाकरे या भागातले जे आहेत ते स्थानिक आमदार आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते या भागात या सणासाठी खास ते येत असतात। आपण आता देखील पाहतोय की कोळी बांधवांची पारंपरिक टोपी त्यांनी परिधान केलेली आहे आणि ते स्वतः कार जी आहे ती आपली बाहेरच लावून ते संपूर्ण कोळीवाड्यात जे आहेत ते चालत आतमध्ये पर्यंत जातात। दरवर्षी त्यांचा असाच कार्यक्रम असतो आणि यावर्षी देखील आदित्य ठाकरे सध्या दाखल झालेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी जर आपण पाहिलं तर पारंपरिक जो ब्रास बँड आहे तो ब्रास बँड देखील इथे वाजवण्यात येत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी एक उत्साहाचं वातावरण आहे। पण त्याचसोबत एक राजकीय किनार देखील या संपूर्ण उत्सवाला आता आलेली आहे। त्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे सचिन अहिर जे आहेत ते आपण पाहतो काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आणि त्यानंतर आज ते देखील गेल्या वर्षी ते आले होते पण त्यांच्या सोबतीला त्यावेळी आदित्य ठाकरे होते। पण यंदा सचिन अहिर यांच्यासोबत असणार आहेत श्रीकांत शिंदे आणि आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी काही वेळाने श्रीकांत शिंदे देखील दाखल होणार आहे। त्याच्यामुळे अर्थात पोलिसांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात या संपूर्ण भागामध्ये जो आहे तो फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या वर्षी एक घटना अशी घडली की एकाच वेळी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे या भागामध्ये दाखल झाले होते आणि कार्यकर्त्यांमध्ये तुफान अशी घोषणाबाजी आपण बघितलं की जरा धक्काबुक्की आपल्याला मागच्या वर्षी पाहायला मिळालेली होती। याच कार्यक्रमाला आज आता आदित्य ठाकरे वरळीमध्ये दाखल झालेत। धन्यवाद संकेत दिलेल्या माहितीसाठी।